मानानं सन्मानानं मुख्य मंचावरती या आपलं वेलकम आहे. हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. नितेशजी पाटील पीए खासदार साहेबांचे आणि त्यासोबत त्यांचा मित्रपरिवार आपण सर्वांना इथे मात्र नक्कीच मुख्य मंचावरती या. VIP डान्समध्ये स्पर्धेचा आनंद घ्यायचा आपलं मात्र या स्पर्धेमध्ये आणि खासदार ट्रॉफीमध्ये आणि चिंबीपाडा नगरीमध्ये वेलकम आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नितेश पाटील खासदार साहेबांचे पीए आपलं आगमन आहे या स्पर्धेमध्ये आणि नक्कीच खासदार चषकमध्ये आपण मानानं सन्मानानं मुख्य मंचावरती आणि त्यांचा पूर्ण मित्रपरिवार. नितेश पाटील आपल्याला विनंती आहे अतिश कदम यांच्याकडनं आणि जयभजन चिंबीपाड्याकडनं की आपण मुख्य मंचावरती या विराज बनवा. चला टीम प्रचित इलेवन कमांड थोडंसं स्पीडअप करायचं आहे त्या नामाने खेळतीये. त्याच्याबरोबर नक्कीच पाहू शकाल का MCC कासार वडवली ठाणे विभागातील पहिल्यांदा मात्र टेनिस बॉल विश्वावरती ठाणेकरांचा परिचय दिला. आयुष्य के नाव कासार वडवलीचं सर्वात सिनियर क्रिकेटर लेजंड क्रिकेटर म्हणून त्याची ओळख आणि त्यानंतर मात्र कासार वडवलीकर क्रिकेटमध्ये प्रमोट झाले. आता तर की पुन्हा एकदा फायटिंग पाहायला मिळणार आहे. गोलंदाजी मागवरती कबाडकरांची एक्सप्रेस आपण पाहतोय किरण मडवी आणि या ठिकाणी पाहू शका नक्कीच अजय जाधव आमचे स्कोरर या ठिकाणी जॉईन झालेत. आपलं देखील स्वागत आहे. त्यानंतर आमचे उद्याच्या दिवसामध्ये खूप काही कला त्या जपून ठेवल्यात आणि त्या कलेला उद्या वाव येणार देखील आहे. आणि जेव्हा म्युझिक स्टार्ट होईल ना खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा बँजोला प्राधान्य दिलं गेलं. डीजे तर नंतर आली. जेव्हा नुसती धून तरी ऐकली तरी आमचे माधव ठाकरे सर इथे मध्ये तुम्हाला ऑन होताना पाहायला मिळतील. पण त्यांच्यामध्ये असणारे 99 काय 100% 101 जी असणारी कला तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. त्यांच्यामध्ये त्यांच्या नसानसामध्ये जे जपलेलं रहस्य हे मात्र उद्या तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. आणि आजही आपण पाहू शकाल की या व्यक्तिमत्वावर काय बोलावं शब्द कमी आहेत. कर्तृत्व खूप मोठं आहे. त्याकरता त्यांना स्पेशल इथे मात्र सरपंच साहेबांनी बोलवलंय. मॅच ऑन बेस्ट ऑफ टीम कासार वडवली आणि बेस्ट ऑफ किरण मडवी कवाड. पहिलाच बॉल इथे मात्र केलाय प्रहार. कॉटन बॉलला फेकून दिला गेलाय. सरळ स्टँड ऑन डिलिव्हर. कासार वडवलीचा हा ब्रँड षटकार 6 धाबा. बोलबाला खऱ्या अर्थानं कर्तृत्वाची भरारी भिवंडी ग्रामीणला मिळणारा सोनेरी दिवस या व्यक्तिमत्वाने आणले गेलेत. सुरेश मात्र उर्फ बाल्या मामा खासदार आपण पाहतोय. इथे आकाशच्या बॅटमधनं पहिला स्ट्रोक आला जो नक्कीच किरण मडवीच्या विरोधात पहिल्या बॉल कॉटनला फेकून दिलं गेलं. ऑन साईडला टायमिंग प्रॉपर होतं. मनगटाचा फेस देखील उत्तम होता आणि आकाश नावाचं ब्रँड आपण पाहू शकतो इथे मध्ये पाहायला मिळतोय. नसेल आपण मोहितला पाहतोय. आधीच्या मॅचचा मानदमाची जर्सी ज्याच्या अंगावरती आहे त्या कवाडकरांची मानदमाची जर्सी मात्र किरण मडवीच्या अंगावरती आहे. कयेश आणि टीम कंपनी कबाड आपण पाहू शकतो की कुडूस देखील या स्पर्धेमध्ये बिलॉन करते वाड्यावरनं. पहिल्या बॉलवरती षटकार आलाय बॉल क्रमांक 2. इथे सेकंड बॉल देखील पिकअप केलंय. हा फटका फसलाय की काय. इथे परफेक्ट टायमिंग बॉल निघून चाललाय. बेमिसाल टायमिंग बॉलला फेकून दिला गेलाय सेकंड षटकार. माजी उपसरपंच नक्कीच बालाराम बलिराम भगत यांचं देखील आगमन झाले. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण देखील मानानं सन्मानानं मुख्य मंचावरती या. VIP राष्ट्रपती येऊन स्थानापन्न व्हायचंय. माजी उपसरपंच बलिराम भगत आकाश एवढं इथे मात्र अभिराज्य करतोय कारण आकाश एवढं मोठं आहे ना तेवढं देखील नाव देखील आता स्वतःचं मोठं करतोय. किरण वरती थोडासा अटॅक केलाय. यावेळी स्पायडर स्वीप घुटना टेकलाय. बॉलला सरळ पाठवलं तिसऱ्या षटकाराकरता. वाडवाडिंग क्या बात आहे मिस्टर आकाश. बापम कासार वडवली.
आपण पाहिलं तर या स्पर्धेची आणबाण शान, या स्पर्धेचं सर्वात सर्वीय आपण पाहू शकाल की नक्कीच युवा डान्सिंग डायनामिक्स पर्सनॅलिटी आणि ती मात्र अशक्याला शक्य करून दाखवणे ताकद चिंबी कराडची आपण पाहू शकाल. सन्माननीय आदरणीय गावचं पहिलं व्यक्तिमत्व अतिजी कदम यांचं देखील आगमन झालंय. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या नावाची चर्चा, ज्यांचा बोलबाला इथे सरळ बोलला हा देखील निघून चाललाय. षटकारा करता किरण मडवी, खराब गोलंदाजी आज. इथे मात्र आकाश रिपोर्टला आपण पाहतोय आणि आकाश रिपोर्ट म्हणला ना तर पहिल्यांदा 5 ते 6 वर्ष आधी त्याला पाहिलं होतं मी. त्यानंतर आकाश रिपोर्ट एवढ्या फॉर्म मध्ये आला ना खूप साऱ्या स्पर्धा ठाणेकरांच्या असतील किंवा पालघरकरांच्या असतील ज्या नावावरती आल्या आणि पहिल्यांदा आम्हाला जी कासारवडी स्पर्धेमध्ये संधी दिली ना ते आकाश रिपोर्टनंच. त्या गोष्टीला जवळजवळ 4 ते 5 वर्ष कंप्लीट झाली. तोच आकाश रिपोर्ट मला पुन्हा एकदा पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. इथे बॅटचा हा महत्वाचा जाईल. बिग विकेट इज गॉन. इथे मात्र सफलता प्राप्त झाली आहे किरण मडवीला. परतावा लागेल आकाश रिपोर्टला. ॲज अ बॅक टू द डगआउट मिस्टर आकाश रिपोर्ट. बोलबाला त्यांची चर्चा आपण पाहतोय. सर्वांनी आदरणीय अतिजी कदम. त्यानंतर पाहू शकाल नक्कीच पाहायला मिळतीये अविनाशजी पोमटे माजी सरपंच यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. आपण देखील सरपंचांचे मित्र यांचं देखील या ठिकाणी आगमन आहे. गोलंदाजी त्यानंतर सर्वांनी आदरणीय नितेजी पाटील आपण पाहू शकाल प्रिय आमदारांचे यांचं या ठिकाणी आगमन झाले. पूर्ण मित्र परिवार या नक्कीच चिंपीपाडा नगरीमध्ये आणि खासदार ट्रॉफी मध्ये आपलं सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. वेलकम वेलकम 2026. अप्रतिम आयोजन, अप्रतिम नियोजन. नितेजी पाटील या ठिकाणी त्यांचं आगमन झालंय. एक युवा डान्सिंग डान्सर पर्सनॅलिटी खासदार साहेबांचे पीएम पाहत आहे. पूर्ण मित्र परिवार या स्पर्धेचा आनंद घेण्याकरता इथे मात्र त्यांचं आगमन झालंय. आपण मानानं सन्मानानं मुख्यमंत्र्यावरती विराजमान व्हा. अतिश कदम देखील या ठिकाणी उपस्थित झालेत आणि ते देखील अग्रे करतायत. या ठिकाणी पाहायला मिळतंय नक्कीच आकाश बाद झाल्यानंतर नवीन बॅटर नयन नव्यानं मैदानाच्या आतमध्ये सिंगल आली. इथे मात्र फील्ड मध्ये फंबल होताना पाहायला मिळतीये. षटकाच्या बाहेर जर प्रेक्षकांनी झेल घेतला तर नरेश पडवळे यांच्याकडनं नक्कीच 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 26 या धावसंख्येवरती. मगाशी उपस्थित होते निखिल बाबरे यांची स्पर्धा देखील लाखोलीची पहिल्यांदा या विभागामधून आम्ही कंप्लीट केली. त्यानंतर नक्कीच सफाला पाहू शकाल की त्या गोष्टीला जवळजवळ मी म्हणेन की 5 वर्ष कंप्लीट झाली आहेत आणि 5 वर्षामध्ये पहिल्यांदा ती कासारवडीची ट्रॉफी आम्ही कंप्लीट केली होती. सर्वांनी आदरणीय नितेजी पाटील आपण पाहतोय आणि पूर्ण मित्र परिवार चिंबीपाडा नगरीमध्ये आपलं आगमन आहे आणि आपलं स्वागत देखील आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सात मागच्या दिशेनं नवीन बॅटर मध्ये पाहू शकाल नयन मैदानाच्या आतमध्ये आकाश रिपण आपलं काम केलंय. किरण मडवीच्या विरुद्ध 4 षटकार. मग त्यानंतर 5व्या विकेट झाली. मग त्यानंतर पोहोचून नको फील्ड मध्ये फंबल होताना पाहायला मिळाली. धावसंख्या टोटल आपण पाहतो की जाऊन पोहोचले 26 या संख्येवरती. अक्षय गोलंदाजी मागवरती आलाय. त्यानंतर काटेचे उद्योगपती राकेशजी पाटील यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. आपलं देखील या स्पर्धेमध्ये मोस्ट वेलकम हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण देखील मानानं सन्मानानं मुख्यमंचावरती विराजमान व्हा. अक्षय सेकंड स्पेल करता गोलंदाजी मागवरती पाहतोय. प्रेक्षकांच्या माहिती करता आणि मान्यवरांच्या माहिती करता एका साईड पाहायला मिळते प्रचिती 11 कवाड आणि त्याच्या आगेच तुम्ही पाहत आहात एमसीसी कासार वडवली. अक्षय गोलंदाजी मागवरती. 12 बॉलचा खेच पाहू शकाल. पहिल्या इनिंग मध्ये शेष असताना गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय. अक्षय नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये पाहू शकाल. नक्कीच मोहितला आपण पाहतोय. हा देखील हार्ड बॅटर आहे. बिग बॅटर त्याची देखील ओळख आहे. चांगला स्ट्रोक पाहू शकतो की तिसरा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केलाय. ट्रॅकिंग शॉट आपण पाहतोय. एक सिंगल. अक्षय की सेन्सिटिव्ह क्रिकेट आहे कारण तोंडाने बोलण्यापेक्षा कर्तृत्वाला महत्व देणारा हा खेळाडू आहे. कारण सध्या तरी खूप साऱ्या पद्धतीनं चांगल्या चांगल्या स्पर्धेमध्ये पाहिलं याच वर्षामध्ये इन हंगामामध्ये एक चांगली गोलंदाजी
कमी बोलणं ही त्याची मध्ये खऱ्या अर्थाने शैली आहे, मात्र कर्तृत्वाची जबाबदारी जेव्हा 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 कवाटी भिवंडी टेनिस बॉल असेल ओपन्स मध्ये असेल तेव्हा खऱ्या अर्थानं अक्षरनी ती गोलंदाजी केली आहे. इथे मात्र नक्कीच त्याच्या विरुद्ध आता पाहायला मिळते. नयन लांबा पाहतो सायकल एंडवरती आहे कासार वडवलीकडनं. इथे बॅट साईड किरण पाहू शकाल त्या ठिकाणी किरण मडवीन अप्रतिम सैली त्या ठिकाणी कॅरी केला. विकेट क्रमांक 2 त्या ठिकाणी नक्कीच परतावा लागेल. फलंदाज बिग बॅटर मोहितला. बॅक टू द डगआउट कम आउट इज मध्ये आकाश रिपट नामाचं वादन त्याला थोडंसं शांत केलं गेलं किरण मडवीनं. मग त्यानंतर कमबॅक आपल्याला पाहायला मिळाला प्रचित 11 कबा टीमकडनं. धावसंख्या आपण पाहतो नक्कीच फलकावरती आपल्याला पाहायला मिळते आहे. 2 बॉलचा खेळ इथे कंप्लीट झालाय. धावसंख्या फलकावरती पाहू शकाल ती नक्कीच आमचे स्कोरर अजय जाधव 27 या धावसंख्येवरती. बॉल क्रमांक 3 नवीन बॅटर अक्षर सायकल एंडवरती आहे कासार वडवलीकडनं. रॅन्डम विकेट पाहू शकाल 4 ते 6 बॉलांचा रनअप. यावली लो फिल्डर्स बॉल सरळ मात्र फेकून दिलं. बॉलला स्टँड ऑन डिलिव्हर जाग्यावरनं दर्जेदार A1 पद्धतीनं खासदार चषक षटकार 6 धावा. महाराष्ट्राच्या चर्चेमधील स्पर्धा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये खासदार चषक 2026 चा सोहळा आपण पाहतोय चिंबीपाड्याच्या मैदानावरती. सेकंड बॉल इथे मात्र ट्रॅकिंग शॉट केलाय. क्राऊड बघू शकाल इथे मात्र फील्ड मध्ये हो झाली फंबल. संजामत बॉल मात्र निघून चाललाय. परफेक्ट मध्ये पाहू शकाल याचं स्वीप याचं यारो बाणासारखा वेगवान तेजदार करते. बॉडीला क्लिअर चौकार 4 धावा. हेलो आणि या 4 धावाच्या मदतीनं स्कोर कार्ड फलकावरती 37 या धावसंख्येवरती आहे. मजबूत स्थितीमध्ये जाऊन पोहोचली आहे. पहिल्या ओव्हर्समध्ये 26 धावा आल्या. आकाश रिपटच्या बॅटमध्ये 4 षटकार. तिथे मात्र परफेक्ट स्टेट मात्र गेम पाहायला मिळाली. आता मध्ये इथे अक्षय गोलंदाजी मार्कवरती आहे. अक्षयने आतापर्यंत 4 बॉल कंप्लीट केले गेलेत आणि 11 धावा या ठिकाणी खर्च केल्या गेल्यात. बॉल क्रमांक 5 इथे मात्र परफेक्ट क्रॉस द लाईन सरळ बॉलला मात्र फेकून दिलं गेलं. षटकारा करता 6 धावा. 6 धावा 6 धावा. परफेक्ट शॉट झाला ऑप्शनच्या बाहेरून सरळ मात्र आपल्या बनगॅटचा फेस केला गेला. टायमिंग प्रॉपर होतं आणि बेमिसाल टायमिंग बॉलला फेकून दिलं गेलं. सरळ मात्र फाईनच्या डोक्यावरनं 6 धावे करता षटकार. 6 धावेच्याच मदतीने स्कोर कार्ड मात्र इथे जाऊन पोहोचले फलकावरती 43-43 या धावसंख्येवरती. पाहूया पुढचा चेंडू. धावसंख्या इथे मात्र वेगानं जाऊन पोहोचती. गोलंदाजी मार्कवरती आपण अक्षराला पाहतोय. चांगल्या पद्धतीनं वेट अँड वॉच अँड परफेक्ट एज अ फिनिशिंग बॅटिंग पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये मिस्टर आकाश. नंतर पाहिलं तर नक्कीच इथे मात्र बॉल हवेमध्ये आहे. फटका इथे फसला गेलाय. शेडूर उंची जास्त लांबी कमी. किरण मडवी त्या ठिकाणी झेलला करते कॅरी. विकेटचं बदल खेळाडू बाद.
टोटल्स मध्ये जाऊन पोते आपण पाहू शकत नक्कीच एमसीसी कासार वडवली 3 विकेट लॉस ऑफ अँड 44 या धावसंख्येवरती अंतिम 6 बॉलचा खेळ मात्र बाकी आहे. यानंतर पाहायला मिळणार आहे नक्कीच एमजीएम टेंबिवली अगेन्स्ट मात्र नक्कीच कुडूस या ओव्हर नंतर नक्कीच दोन्ही कॅप्टन्स आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे आणि नक्कीच मान्यवरांच्या शुभ असते. या ठिकाणी मात्र मॅच क्रमांक 3 ची नाणेफेकचा कॉल केला जाईल. इथे जी पाटील उद्योजक जुन नांदुरकी पाल्या मामा यांचे नक्कीच पाहू शकाल पी या ठिकाणी यांच्या शुभ असते मात्र नक्कीच नाणेफेकचा कॉल केला जाईल. हे षटक कंप्लीट होईपर्यंत दोन्ही कॅप्टन्स आपण टॉस बॉक्स मध्ये या. कुडूस वाडा टेनिस बॉल त्याच्या अगेन्स्ट पाहायला मिळलं नक्कीच एमजीएम टेंबिवली या विभागातील बलाढ्य टीम. इथे मात्र बॉलला उडवला इच्छित हवेमध्ये आहे पुन्हा एकदा झेल होईल का संधी. एक बॅक पाहायला मिळतोय गोलंदाजी माग करते सर गोलंदाज आपण अतुलला पाहतोय. बॅक टू बॅक 2 विकेट्स गॉन. युवा उद्योजक आपण पाहतो नक्कीच जय पाटील सु नांदुरकी यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. आपण देखील नक्कीच या शिपीपाडा नगरीमध्ये आणि खासदार ट्रॉफीमध्ये आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. आपण देखील मानानं सन्मानानं मुख्य मंचावरती या. नवीन बाडला मैदान शांतपणे पाहतो नव्यानं कासार वडवलीकडनं गोलंदाजी मागवरती पाहायला मिळत आहे. मिस्टर भावेशला पाहू शकाल अंतिम स्पीड मध्ये फेस करण्याकरता 2 बॉल 2 विकेट राईट ऑन हॅट्रिक बॉल. इथे मात्र हॅट्रिक बॉल बॅटची एज सर्व मात्र स्क्वेअरला बॉल चाललाय. सिंगल दुसरा धावीचा प्रयत्न तिथे केला जात नाहीये. ते मात्र नक्कीच 2 धावा कंप्लीट केल्या जातील. 2 धावांच्या मदतीने विकी म्हात्रे एक चाणाक्ष बुद्धीचा खेळाडू आहे कारण सर्वात जास्त क्राऊड त्याचं असं ग्राउंडमध्ये नेहमीच एक क्षमता असलेला खेळाडू आहे. सौ बाजून त्याचं लक्ष असतं गेममध्ये कंट्रोशन असतं. त्यानंतर पाहू शकेल कॅपेबली म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं भिवंडी टेनिस बॉलमध्ये. धावसंख्येत टोटल सतत जाऊन पोहोचते ती मात्र नक्कीच 46 या धावसंख्येवरती. कासार वडवली मजबूत स्थितीमध्ये जाऊन पोहोचले. 3 ओव्हरचा खेळ आपण पाहतोय. 18 बॉल्स मध्ये पहिल्या इनिंगमध्ये पहिल्या पूर्वार्धामध्ये इथे चांगला सोग्या सिंगल कंप्लीट केले. सिंगलच्याच मदतीने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते. त्या पाहू शकता नक्कीच 47 या धावसंख्येवरती. असोटी 3 बॉलचा खेळ मात्र शेष आहे. चला दोन्ही कॅप्टन्स आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आणि बरं आपण पाहू शकाल या स्पर्धेची करता आन बान शान खऱ्या अर्थानं पाहू शकाल एक युवा डान्सिंग डायनाम पसाडी उद्योगपती जु नांदुरकी नितेजी पाटील आपण पाहतो नक्कीच बालमामा यांचे खासदार नक्कीच पाहू शकाल पी आपण पाहतोय. त्यासोबत जर पाहिजे इथे मात्र परफेक्ट ब्लॅक आउट मधनं बॉल सरळ मात्र स्टँड ऑन डिलिव्हर बॉलला फेकून दिलं गेलंय स्क्वेअरली डीपच्या ढोक्यावरनं सरळ 6 धावे करता षटकार 6 धावा. तर नक्कीच यानंतर आपण पाहणार टॉस बॉक्समध्ये जय पाटील युवा उद्योजक जु नांदुरकी यांच्या शुभ असते आणि पूर्ण मान्यवरांच्या असते नितीजी पाटील यांच्या शुभ असते नाणेफेकचा कॉल टॉस बॉक्स केला जाईल. आणि आमचे साथी कॉमेंटेटर नक्कीच संजयजी राठोड देखील त्या ठिकाणी जॉईन होतील. त्यानंतर आपण पाहू शकतो नितेश पाटील युवा उद्योजक पाहू शकतो जु नांदुरकी जय पाटील उद्योजक जु नांदुरकी नागेश राऊत प्रफुल्ल पाटील राकेश पाटील सर्व मित्रपरिवार यावरी पुन्हा एकदा बॅकपडला जाऊन अप्रतिम स्ट्रोक खेळला गेलाय. जेवढी उंची तेवढीच लांबी याचं बी क्याचं हाय A1 क्वालिटी कासार वडवली ब्रँडचा हा षटकार 6 धावा. तरीचे किरण मडवी या ठिकाणी काहीतरी मध्ये कान मंत्र देत असताना तर पहिले 3 बॉल अप्रतिम हतल होते अतुलनं. मग त्यानंतर बॅकपडचा पंच पाहायला मिळाला आणि नवीन वादळ जे मैदानाच्या आतमध्ये आलं आपण जर मिस्टर मनीष हे नाव आहे त्याचं आणि धावसंख्या टोटल्समध्ये जाऊन पोहोचते टीम मध्ये कासार वडवलीकडनं. आपण जर पाहिलं तर धावसंख्या 59 59 या धावसंख्येवरती बॉल द्यायचा आहे. शेवटचा अंतिम बॉल बाकी आहे.
17 बॉलमध्ये 59 धावेपर्यंत एक प्रति मजल मारली आहे खासदार ट्रॉफीमध्ये. प्राण म्हणून कासार वडवली ओळखली जाते. ठाणा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खूप सारा वर्चस्व त्यांचा देखील राहिला आहे. अनेक वर्ष पाहिलं का आकाश रिपडसारखा बिग बॅटर खऱ्या अर्थानं छोट्या छोट्या स्पर्धेमधनं पुढे आला. मग बाईक म्हणून त्याच्या नावावरती देखील आहे. असं म्हणतं मी कालच म्हणलं की बहुसंख्य खेळाडूंच्या नावावरती बाईक आहे. मग आकाश रिपडच्या नावावरती देखील बाईक आहेत. कुडूस आणि MGM टेंबिवली. चला दोन्ही कॅप्टन्स आणि टॉस बॉक्स खाली करायचा आहे. चला दोन्ही कॅप्टन्स या टॉस बॉक्स खाली करायचा. मान्यवरांच्या शुभ असते या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल केला जाईल. इथे मात्र परफेक्ट बॉक्स स्लाइस केले बॉलला अप्पर कटच्या सहाय्यानं चेंडू मात्र मिड ऑफ बाउंड्रीला निघून चाललाय. 1 बाउन्स चौकार 4 धावा. षटक इथे कंप्लीट झाले. आपण पाहतो नक्कीच बिमर इथे चेक केला जाईल. माधव ठाकरे आपण वरती यायचं आहे. थर्ड पंच करता आपण जातोय. चला नक्कीच मान्यवर यांना मी विनंती करतोय सन्माननीय आदरणीय युवा उद्योजक जू नांदुरकी जय पाटील त्यासोबत नितेजी पाटील आपण पाहू शकत नक्कीच पाल्या मामा यांचे PA आणि सर्व मान्यवर यांना मी विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी नार्मिसचा कॉल करण्याकरता आमचे साथी कॉमेंटेटर मायक्रोफोन जॉईन असतील संजयजी लाथड आणि कॅप्टन्स कुडूस संघाचा कर्णधार. हॅलो 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 हॅलो. तर या ठिकाणी आपण पाहतोय मान्यवर उपस्थित झाले. चला दोन्ही संघाचे संगणक घ्या. एका बाजूने कुडूस तर एका बाजूने आपण टेंबिवलीचा संघ पाहणार आहोत. कुडूस संघाचा कर्णधार या ठिकाणी यायचे. नांदुरची एवन जोडी पाहतोय मैदान टॉस बॉक्स मध्ये नितेश पाटील आणि जय पाटील. त्यानंतर फेअर डिलिव्हर कारण थोडा हाईट कमी पाहायला मिळाली. चेक केले गेले थर्ड अंपेडच्या माध्यमातून इथं पाहतोय नक्कीच आपण पाहायला मिळते. धावसंख्या टोटल्स मध्ये जाऊन पोहोचली आहे ती फलकावरती आपण पाहतोय. तर या टॉसच्या दिशेने बोलूया. एका बाजूने टेंबिवली संघ आहे तर एका बाजूने कुडूस. तर मी पाहुण्यांना विनंती करतो की आपण नाणेफेक करायचे. हेड असा कॉल दिला गेलाय या सिटीचं टेल. तर मी पाहुण्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचंय. तर या ठिकाणी नाणेफेक जिंकले गेले कुडूस संघाने. प्रथम आपला निर्णय काय असेल? बॅटिंग करू. फलंदाजी स्वीकारले. 3 षटकांचा सामना असेल. 3 षटकामध्ये किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? 35 ते 40 धावा करण्याचा प्रयत्न करू आणि त्याला डिफेंड करायचा प्रयत्न करू. या आयोजनाविषयी तू काय म्हणशील? खूप चांगलं आयोजन आहे आणि आम्ही इथे चांगला खेळायचा प्रयत्न करू. ओके, या जाऊया आपण टेंबिवली संघाकडे. आपण जर नाणेफेक जिंकले असते तर आपला निर्णय काय असता? आम्ही फिल्डिंगच करणार होतो नाणेफेक करून. की जाता मात्र तुमच्या मनासारखे झालंय, तुम्हाला शतरक्षण आलंय, तर समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 30 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. कीच आपण पहिली मॅच बघितली, आता काय आपल्या संघामध्ये चेंजेस आहेत का? नाही, जो जसा संघ आहे तोच खेळतो. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. तर जाऊया जिथे माझे साथी समालोचक गणेश पांडव उपस्थित आहेत. O2 समालोचन कक्ष. त्यानंतर ऑटो कॉमेंटेटर थोडासा बदल करतोय. आमचे साथी कॉमेंटेटर संजयजी राठोड यांचा आवाज ऐकूयात. नेक्स्ट मॅच मध्ये नेक्स्ट इनिंग मध्ये पाहायला मिळणार आहे. तर एक नाण्याची बाजू बघितली, कासार वडवली संघाने या ठिकाणी जबळ 63 धावा लभल्या गेल्यात आणि 64 धावाचं या ठिकाणी आव्हान ठेवलं गेले. तर धीरज आणि किरण ही जोडी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये जबळ
21.33च्या सरासरीने धावा कुटायच्या आहेत. मोठं टार्गेट ठेवलं गेलंय. कासार वडवली संघाने इथून मोठी फटकेबाजी केली गेलेली आणि निश्चितच बॅकफुटवर ढकललं गेलं. या फलंदाजी करताना मात्र त्याचं प्रत्युत्तर दिलं जाईल का, पलटवार केले जातील का कवाड संघाकडून. सलामीची जोडी आपण धीरज आणि किरण ही पाहतोय. तर भावेश पहिलं षटक, पहिल्या चेंडूवर प्रहार केलाय. इथून मात्र गॅप मध्ये निघून जातो चेंडू. प्रेक्षकांच्या भेटीसाठी चौकारा करीता येते, मात्र मान्यवर कक्षाला सलामी दिली जाते चौकाराने. कमॉन डीजे. नक्कीच इथे जर या मैदानाचा विचार करायचा झाला तर धाबा होत आहेत, इथे चेस झालेले आहेत. 65 धाबा देखील चेस झालेत या मैदानावर. म्हणजे इथून काही सांगू शकत नाही कोणता संघ विजय होईल. चांगली सुरुवात इथून मात्र करू दिली जाते धीरज याच्याकडून. अशाच प्रकारे फलंदाजी करावी लागेल, कारण मोठं टार्गेट आहे. मोठं टार्गेट सेट केलं यावेळेस पुन्हा एकदा. आता मात्र मिडॉनला चेंडू जातो, सीमा रेषा पार. आणखीन एक येतोय दर्जेदार A1 क्वालिटीचा चौकार. जात आहेत कवाड संघाकडून देखील ऑन फायर होताना धीरज. बॅक टू बॅक 2 चौकार येत आहेत. चौकारांची हॅट्रिक पेश केली जाईल का या वेळेस. निश्चितच ऑप्शनच्या खूपच बाहेर चेंडू पंच दर्शव. इथून मात्र लेगबायची धाब येईल यात काही शंका नाहीये. तर 9 धावा लागल्या जात आहेत. 3 चेंडूचा एकंदरीत खेळ संपन्न झाला. पहिले षटक मार्गस्थ. प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेला हा दुसरा सामना पाहतोय. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना क्रमांक 2. तर आतापर्यंत आपण पाहतोय पॉवरच्या प्लेच्या षटकामध्ये जवळजवळ 3 चेंडू हाताळले गेले, तर 9 धावा खर्च केल्या गेल्यात. आता मात्र सज्ज होईल किरण. ज्याने खराब गोलंदाजी केलेली 4 षटकार त्याच्या गोलंदाजीवर आलेले ते इथे वसूल करेल का करण यावेळेस. हो हो हो, क्या बात आहे. जबरदस्त पॉवरफुल हिटिंग. रिव्हर्स पद्धतीने केला हा शॉट. जबरदस्त करून काढला गेला षटकाराकरिता. डीजे तर लगा तो आबाद नाही तो बरबाद. ते मात्र निश्चितच आबादच म्हणावे लागेल. करण याने देखील चांगली सुरुवात केली गेली. सॉरी किरण. पुन्हा एकदा सज्ज किरण. या वेळेस आता मात्र फटका फसलाय त्या ठिकाणी. हो हो, मोठा झेल झाला असता तर मोठा गडी त्या ठिकाणी बाद झाला असता. इथून मात्र 2 धावा कंप्लीट होत आहेत. तर 17 धावा धावफलकावर येत आहेत. निश्चितच चांगली फलंदाजी म्हणावी लागेल. जशास तसं उत्तर दिलं जाते. इट का जवाब पत्थर से वर, गेंद का जवाब बल्ले से. या वेळेस आपण पाहतोय किरण याच्याकडून. किरण मडवी आपण पाहतोय चांगली फलंदाजी होते. मात्र 2 चेंडूचा खेळ केला. 8 धावा. पुन्हा एकदा रिव्हर्स पद्धतीने खेळण्याचा इथे प्रयत्न होता, मात्र आता मात्र फसला जातोय. 17 धावा पहिले षटक या ठिकाणी कंप्लीट झालंय. आतापर्यंत जर दोन्ही बॅटरचा विचार करायचा झाला तर धीरज याने 8 केल्यात, तर किरण याने देखील 8 धावाची खेळी केली गेली. एक जी धाव आहे ती लेगबायच्या स्वरूपाने आलेली. चला स्पीडअप करा प्लीज. नो टीम मीटिंग पंच जरा ताकीद द्या, कारण काल बघितलं आपण खूप वेळ झालेला. कालच्या दिवसाचा जर विचार करायचा झाला तर निश्चितच थोडासा बॅड लाईट पसरलेली, कारण आम्हाला तिथे काही करून एक संघ क्वालिफाय करायचा होता. त्याच्यामुळे निश्चितच आम्ही हा सामना कालच्या दिवसामध्ये आटपून टाकला, कारण उद्याच्या दिवसामध्ये देखील पहिल्या दिवसाचा एक सामना जो बाकी आहे तो खेळवायचा आहे. त्यामुळे कालचं शेड्यूल आम्ही कालच आटोपलं असंच मी तुम्हाला सांगेन. तर गोलंदाज इथे अक्षय षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता अक्षय याच्याकडे चेंडू सोपवला जातोय. अजूनही जवळ 45 धावेची गरज. इथून
तर 12 चेंडू आणि विजया करता 47 धावेची गरज इथून मात्र असणार. आता इथून निश्चितच मोठी फटकेबाजी हवाई प्रहार करावे लागणार. एका दुक्का से चलने वाला नहीं है, भी हवाई सफर करना पड़ेगा, लोकल पकड़ के चलेगा नहीं. तर इथून मोठी फटकेबाजी करावी लागेल, षटकार चौकारांची आतषबाजी करावी लागेल कव्वाड संघाला. टॉपल कव्हर एकंदरीत 17 धावा लागल्या गेल्यात. पहिले षटक या ठिकाणी यावेळेस प्रहार केलाय चेंडूवर, चेंडूला पाठवलाय षटकाराच्या दिशेने. आणखीन एक येतो A1 दर्जेदार क्वालिटीचा A1 ब्रँडेड षटकार. षटकार जर पेश केले धीरज याने तर 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी लावलं गेलंय नरेश पडवळ याच्याकडून. नक्कीच सुवर्ण संधी असणार, कारण एक षटकार आलाय धीरज याच्यासाठी सुवर्ण संधी असणार. हे पारितोषिक लावलं गेलंय मिस्टर नरेश पडवळ यांच्याकडून. मॅन फ्रॉम अंबराई हे पारितोषिक या ठिकाणी लावलं गेलंय. तर धावपलकावर झपाट्याने धावा वाढल्या जात आहेत. 24-24 धावा लागल्या जात आहेत. अजूनही 5 चेंडूचा खेळ शेष. पुन्हा एकदा फुलटो चेंडू, यावेळेस भिरकावून दिला स्क्वेअर लेग रिजन मध्ये. मात्र त्या ठिकाणी शतरक्षक तैनात आहे. एकापेक्षा जास्त धावा भेटू शकत नाहीये. एक धाव येते एकेरी धावीने. आता मात्र धावफलक लागलं जात आहे 25-25. किच नोचा रिव्ह्यू घेतला गेलाय फलंदाजी करणाऱ्या संघाने. तून मात्र पंचांना विनंती करतो की आपण या ठिकाणी रिप्ले चेक करायचा आहे. तर या ठिकाणी किरण याच्यासाठी देखील सुवर्ण संधी असणारे 3 षटकार मारा आणि 500 रुपये घेऊन जा. मिस्टर नरेश पडवळ यांच्याकडून पारितोषिक लागलं गेलंय. फेअर डिलिव्हरी रिव्ह्यू या ठिकाणी संपलेला आहे. फलंदाजी करणारा संघ लक्षात असू द्या. तर आता मात्र किरण याच्यासाठी देखील हे पारितोषिक लागलं गेलंय. हॅट्रिक साठी 500 रुपयाचे तब्बल पारितोषिक या ठिकाणी आपण पाहतोय लावलं गेलंय. तर यावेळेस प्रहार केलाय, चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार षटकाराकरिता. किरण ऑन फायर, कमॉन डीजे. धन्यवाद, थँक्यू डीजे. तर 31 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. तिथून मात्र बक्षीस पटकावलं जाईल का? मिस्टर नरेश पडवळ यांच्याकडून पारितोषिक लागलं गेलं. मॅन फ्रॉम अंबराई यांच्याकडून पारितोषिक लागलं गेलं. किरण मडवी करिता सुवर्ण संधी असणार आहे. धावफलकावर 31 धावा लागल्या जातात. थोडस स्पीडअप करा. इथून मात्र निश्चितच जशास तसं उत्तर दिलं जात आहे. विट का जवाब पत्थर से और गेंद का जवाब बल्ले से इस वक्त कवाटी की तरफ से अच्छी बल्लेबाजी हो रही है. पुन्हा एकदा सज्ज होईल किरण मडवी. यावेळेस पुन्हा एकदा मात्र इथे फटका बसलाय. शतरक्षक चेंडू खाली झेपावतोय. झेल होईल का? मात्र इथून झेल ड्रॉप केला जातोय. निश्चितच ही झेल सोडले की मॅच सोडले येणारी काळ आणि येणारा वेळच दर्शविल. तर इथून दुहेरी धावेनी आता मात्र धावा दाखल लागल्या जात आहेत. 33 धावा लागल्या जातात. अजूनही
तर या स्पर्धेकरिता सुरेश पाटील यांच्याकडून मोलाचं योगदान लाभलं गेलंय यावेळेस. हो हो क्या बात आहे. किरण ऑन फायर येतो आणखीन एक दर्जेदार दमदार A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. लाभलं गेले ज्ञानेश्वर पाटील याच्या स्मरणार्थ 2000 रुपयाची देणगी. त्यानंतर नरेश पाटील यांच्या स्मरणार्थ देखील 2000 रुपयाची देणगी दिली गेले सुरेश पाटील यांच्याकडून. तर रुपेश साळवी यांच्याकडून देखील या स्पर्धेकरिता तब्बल 1500 रुपयाची देणगीच्या स्वरूपाने दिले गेले. त्यानंतर बाबू पाटील यांच्याकडून देखील 500 रुपयाच्या देणगीच्या स्वरूपाने दिली गेले. त्यानंतर स्वप्नील पाटील यांच्याकडून देखील 1000 रुपयाचं या बिल्लेच. हो हो पुलटो चेंडू होता. इथून मात्र पंच आमच्यापर्यंत बोलतील का. यस तर या ठिकाणी आणखीन एक मान्यवर आपण पाहतोय राजूजी काटेला उपसरपंच कुहे ग्रामपंचायत यांचं देखील या ठिकाणी संध्याकाळच्या सत्रामध्ये शुभ आगमन होत आहे. वेलकम 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 राजू काटेला. रेस इथे मात्र रिव्ह्यू घेतलाय पंचांनी चेक केला जातोय. तर स्वप्नील साळवी यांच्याकडून देखील या ठिकाणी आपण पाहतोय 1000 रुपयाची देणगी दिली गेली. त्यानंतर लक्ष्मण पाटील आरोग्य विभाग सेवानिवृत्ती कर्मचारी यस नो चेंडू यांच्याकडून देखील आपण पाहतोय माधू पाटील यांच्या स्मरणार्थ 1000 रुपयाची देणगी या ठिकाणी दिली गेली. सर्व देणगीदारांचे मी पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो. असं सहकार्य करत राहा. चाळीस धावा या ठिकाणी लागल्या जात आहेत. अजूनही जबल जर विचार करायचा झाला तर 24 धावेची गरज आहे विजयाकरता. 7 चेंडू 24 धावा. मात्र पलटवार केला गेला या कवाड संघाकडून. यावेळेस फुलटॉस चेंडू होता लोअर फुलटॉस चेंडू. इथून मात्र गॅप मध्ये जातोय का या सीमारेषा पार चौकारा करिता. कमॉन डीजे. तर आपण जाऊयात मुख्य मंचावरती. आमचे कॅमेरामॅन देखील पोचतायत आणि या स्पर्धेचे आयोजक आणि या स्पर्धेची सर्वात श्रेय सन्माननीय आदरणीय अतिथी कदम यांच्या शुभ हस्ते युवा उद्योजक आणि झू नांदुरचे चांगलं व्यक्तिमत्व आणि बालामामा यांचे नक्कीच पाहू शकता नितेजी पाटील यांचा मात्र या ठिकाणी सन्मान आणि सत्कार या ठिकाणी केला जाईल. माईची शान स्पर्धेची भेट देऊन त्यांना मात्र या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. नितेजी पाटील उद्योजक झू नांदुरकी खासदार बालामामा यांचे पीओ पाहू शकता की यांचा या ठिकाणी सन्मान आणि सत्कार माईची शाल. कम ऑन डीजे. त्यानंतर आणखी एक समारंभ पाहू शकाल. जय पाटील यांचा मध्ये या ठिकाणी सन्मान आणि सत्कार करण्यात येईल अतिश कदम यांच्या शुभ हस्ते. जय पाटील यांचा मध्ये या ठिकाणी सन्मान आणि सत्कार. आपलं महाराष्ट्र आपल्याला शिकवते संस्कृती पारंपरिकतेनं अतिथी देवो भव. इथे मात्र आलेल्या प्रत्येक व्यक्तिमत्वाचा मान सन्मान आपल्या मराठी संस्कृतीमध्ये दिला हे आपलं मात्र आदर कर्तव्य आहे. याच्यामध्ये पाहू शकाल जय पाटील यांचा देखील सत्कार. त्यानंतर उद्योजक झू नांदुरकी नागेश राऊत यांचा देखील या ठिकाणी सन्मान आणि सत्कार करतील. राकेश पाटील उद्योजक काटेई यांचा मध्ये या ठिकाणी सन्मान आणि सत्कार केला जाईल. राकेश पाटील काटेई यांचा देखील या ठिकाणी खासदार ट्रॉफी मध्ये सन्मान आणि सत्कार. माईची शाल महाराष्ट्राचं वस्त्र देऊन यांना त्या ठिकाणी सन्मान केलं जात आहे. तर नक्कीच धन्यवाद डीजे. मान्यवरांचा मान सन्मान या ठिकाणी कंप्लीट झालाय. ओव्हर टू कॉमेंटेटर आमचे साथी कॉमेंटेटर संजयजी रातड. तर पहिला चेंडू या ठिकाणी वाईट पद्धतीने हाताळला गेलाय. आपण पाहतो सलामीला आलेली जोडी आपण पाहतोय धीरज आणि किरण ही जोडी आपण पाहतो. निश्चितच आरिफ गोलंदाज. इथून मात्र 19 धावा आता डिफेंड केल्या जातील का.
6 चेंडू आणि आता मात्र 19 धावेची गरज. स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय धीरज याला चांगली फलंदाजी होते दोन्ही एंड कडून. यावेळेचा फटका फसला, इथून मात्र फलंदाज बाद होईल. विकेटचं पतन होते, विकेट क्रमांक फर्स्ट जाते. धीरज इज गॉन. त्यानंतर सर्वाणी आदरणीय तेजस्वी सालवी यांच्यामध्ये या ठिकाणी सन्मान आणि सत्कार केला जाईल. अतिथी कदम सरपंच चिम्मीपाडा यांच्या शुभ हस्ते तेजस्वी सालवी यांच्यामध्ये या ठिकाणी सन्मान आणि सत्कार केला जाईल. महाराष्ट्राचं वस्त्र माहिती शाल आपण पाहतो नक्कीच मुख्य मंचावरती मान्यवरांचं मान सन्मान या ठिकाणी. गो टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू डीजे. तर नव्याने बॅटर मैदानामध्ये येते विकी, मिस्टर विकी येते मैदानामध्ये. इथून 5 चेंडू आणि 19 धावायची गरज विजया करता. इथून मात्र जे धीरज नावाचं वादळ आलेलं ते मात्र शमवलं गेलं या कासार वडवली संघाकडून. 5 चेंडू आणि 19 धावायची गरज. यावेळेस शॉर्ट पुल केलं गेलं. इथून मात्र फलंदाज त्या ठिकाणी बाद झाला असता, जेल घेतला असता, मात्र इथून एकच धाव घेतली जाते. तर इथून 2 चेंडूचा खेळ संपन्न होतोय. एक धाव पिते एकेरी धावेने आता मात्र धावा लागल्या जात आहेत. 48 धावा या ठिकाणी लागल्या जात आहेत. तर स्वर्गवासी पौर्णिमा पाटील यांच्या स्मरणार्थ देखील आपण पाहतो या 1000 रुपयाची देणगी दिली गेली या मंडळाला देणगीच्या स्वरूपाने. यावेळेस प्रहार केला गेलाय, तिथून शतरक्षक तैनात नाहीये. आणखीन एक येतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. निश्चितच हे पारितोषिक पटकावलं जाईल का? नरेश जिपर पडवल मॅन फ्रॉम अंबरे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक लागलं गेलंय 3 षटकाराकरिता. इथून मात्र 52 धावा धापलकावर लागल्या जात आहेत. इथून अजूनही 3 चेंडू आणि 12 धावेची गरज विजया करता. निश्चितच किरण मडवी आपण पाहतो ऑन फायर होताना. किरण नावाचं हे वादळ आलंय मैदानामध्ये. चांगली फलंदाजी आतापर्यंत आपण बघितली किरण याच्याकडून. काय क्लास दाखवला गेलाय. 3 चेंडू आणि विजया करता 12 धावेची गरज. यावेळेस पुन्हा एकदा प्रहार केलाय, मात्र इथून झेल होईल आणि इथून फेल होतोय. किरण मडवी याला जावं लागेल आता मात्र तंबूच्या आश्रयाला. कमॉन डीजे. एकंदरीत 12 संघ आहेत. जर वेलीवर संघ नाही आल्यास पॅनल्टी दिली जाईल. आयोजकांकडून ही सूचना येते आणि निश्चितच नव्याने बॅटर येतोय दक्ष. 2 चेंडू आणि विजया करता. इथून मात्र 12 धावेची गरज. दक्ष याला आता ऑन फायर व्हावं लागेल. गोल्डन षटकार 2 मारावे लागतील. 2 चेंडू आणि विजया करता 12 धावा. बघा की किरण याने सामना फिरवलेला, मात्र त्या ठिकाणी झेल देऊन परतला जातोय किरण. मात्र इथून दक्ष याला आता दक्ष आणि विकी ही जोडी आहे मैदानामध्ये. मात्र इथून 2 चेंडू दक्ष याला पेस करावे लागतील आणि 2 चेंडूवर या ठिकाणी मोठे प्रहार करावे लागतील. 2 चेंडू 12 धावा. 2 चेंडू मध्ये 12 धावा या ठिकाणी बनवायच्या आहेत दक्ष याला. एक सामना रंगतदार स्थितीमध्ये निश्चितच हर्षद पाटील यांचं देखील या ठिकाणी आगमन होतंय संध्याकाळच्या सत्रामध्ये. यावेळेस निश्चितच हा शॉर्ट पिच चेंडू होता, तर मोठा फटका जर खेळला असता तर
आता तसं होत नाहीये. आता मात्र इथून 11 धाब्याची गरज विजा करता स्वर्गीय पौर्णिमा पाटील यांच्याकडून देखील यांच्या स्मरणार्थ देखील आपण पाहतोय 1000 रुपयाची देणगी या ठिकाणी लाभली जाते. प्रहार केला जातोय मात्र या फटक्याला थोडासा कुठेतरी उशीर झाला गेला. निश्चितच हार्ड लक कबाड संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन आपण या स्पर्धेची शोभा